नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुट्टीत केली मुलांनी मुक्त हस्ते रंगांची उधळण। आजकाल मुलांना मोबाईल नावाचे खेळणे मिळाल्यापासून मुले अहोरात्र फावल्या वेळी मोबाईल घेऊन बसतात। मैदानी खेळ, हस्तकला, कार्यानुभवातील कौशल्य हे सारं काही विसरून मोबाईलच्या आहारी गेले आहेत। मग कंटाळा येतो, चिडचिड होते आणि मग आपला वेळ कुठे कसा घालवायचा हा त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न निर्माण होतो। सुट्टीतील वेळेचा सदुपयोग यासाठी सुवर्ण पर्याय योशिता आर्टच्या सौजन्याने ॲक्रेलिक पेंटिंगचे 10 दिवसांची कार्यशाळा वर्ग घेण्यात आले। हे वर्ग द्रोणागिरी सेक्टर 12मध्ये स्टाफ क्लब JNPT अशा 2 ठिकाणी घेण्यात आले। या कार्यशाळेला जवळजवळ 46 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यामध्ये विद्यार्थ्यांनी कॅनव्हास पेंटिंग, ग्लास पेंटिंग, टी-शर्ट पेंटिंग, कॅप पेंटिंग, पेन होल्डर, स्टोन पेंटिंग, बलून पेंटिंग, ग्रीटिंग कार्ड पेंटिंग व पेन होल्डर पेंटिंग असे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी उत्साहाने, उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने पूर्ण केले। विद्यार्थ्यांच्या तयार केलेल्या सर्व कलाकृतींचे प्रदर्शन बुधवार दिनांक 28/5/2025 रोजी स्टाफ क्लब JNPT भरवण्यात आले होते। या प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय ब्रह्मकुमारी उज्ज्वला दिदी, ब्रह्मकुमारी संध्या दिदी, श्री किरण घरत, पालक संघर्ष समिती अध्यक्ष श्री रमाकांत गावंड, राष्ट्रपती पदक विजेते मुख्याध्यापक यांच्या हस्ते पार पडले। ॲक्रेलिक पेंटिंग कार्यशाळा 10 दिवसाची पूर्ण केल्याबद्दल मुलांना मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट्स देण्यात आले। या कार्यक्रमाला मुलांसोबत त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचा आनंद परिसरातील कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने घेतला। या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक चित्रकार श्री मिलिंद ठाकूर सर यांनी केले। ते स्वतः GD आर्ट AM आहेत व गेली 31 वर्ष विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत आहेत। मिलिंद ठाकूर सरांचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला चित्रकलेची आवड, रुची नसेल तरी ते आपल्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये उत्तम मार्गदर्शन करून त्याच्यात चित्रकलेविषयी आवड निर्माण करतात। याशिवाय जमणार नाही हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही। ते विद्यार्थ्यांकडून करून घेतात। त्यांचे विद्यार्थी आजही त्यांच्या या कलेचा आदर करून उत्कृष्ट चित्रकार म्हणून नावारूपास आले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।